ओमकार शेलार स्ट्रायकिंगला. पहिल्या चेंडूवरती सीमापार 4 रन. ओमकार शेलार यांच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवरती चौकार. निखिल यांना एक चांगली सुरुवात केली आहे. गोलंदाजाला दबावात टाकण्याचा प्रयत्न ओमकार यांच्या बॅटिंग मधून. सुनील दादा तळेकर यांचा सत्कार होता इथे. तुकाराम दादा दाभेकर यांना विनंती असेल सुनील दादा तळेकर यांचा यथोचित शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करायचा आहे. दादाला विनंती असेल आपण सन्मान स्वीकारायचा आपला. सुनील दादा तळेकर. निखिल यांच्या गोलंदाजीवरती पुन्हा एकदा एक चौकार गेलाय आणि या चौकाराच्या साह्याने कोंडीचीवाडी संघ पोहोचलाय 8 या धावसंख्येवरती. निखिल यांच्या पुढचा चेंडू आणि निर्धाव स्वरूपात चेंडू निखिल यांचा. ओमकार पहिल्या 2 चेंडूवरती 1 चेंडूवरती प्रहार केला परंतु पुन्हा एकदा त्यांना स्थिरावले खेळपट्टीवरती. ओमकार शेलार यांना आपण मागच्या मॅच मध्ये पाहिलं असेल काय सुंदर फलंदाजी केली होती त्यांनी. हॅलो हॅलो. ओमकार यांच्या बॅट मधून एक सुंदर फटका. सीमा पार 6 धावांसाठी ओमकार आगोगतोय निवाचीवाडी संघासाठी आणि या षटकाराच्या साह्याने धावसंख्येत भर झाली. धावसंख्या पोहोचली निवाचीवाडी संघासाठी. चौदा या धावसंख्येवरती पोहोचले निवाचीवाडी संघ. निखिल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. एक निर्धाव स्वरूपात चेंडू निखिल यांच्या गोलंदाजीवरती. गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवताना निखिल तामाने संघासाठी. राजेश दादा कोंडरे दिनेश दादा कोंडरे यांच्या या संघातील एक खेळाडू. पुन्हा एकदा एक सुंदर तटवर चेंडू परंतु मिसफील्ड. काय पाहतोय आपण ग्राउंड वरती मिसफील्ड मिसफील्ड मिसफील्ड. या मिसफील्डच्या सहाय्याने निवाचीवाडी संघ मात्र पुढे वाटचाल करतोय. 16 या आकड्यावरती पोहोचलाय निवाचीवाडी संघ. एक षटका अखेर 16 या धावसंख्येवरती पोहोचलाय निवाचीवाडी संघ. निखिल यांनी प्रयत्न तर भरपूर केले होते परंतु काहीस
निराश फील्ड वरती. सॉरी, कोंडीची वाडी. कोंडीच्या वाडीला पहिला धक्का बंटी यांच्या स्वरूपात. पहिला धक्का कोंडीची वाडी संघाला. आशिष यांच्या गोलंदाजीवरती. फलंदाजी मार्कवरती येतील सुशांत शेलार कोंडीची वाडी संघाकडून. आशिष यांच्या पुढच्या चेंडूवरती जेलबाद सुशांत यांना तंबूत परतावं लागेल. कोंडीची वाडी संघाला दुसरा धक्का सुशांत यांच्या स्वरूपात. एक सुंदर गोलंदाजी आशिष यांच्या स्वरूपात तामाणी संघाकडून. कोंडीची वाडी संघाकडून पुढील फलंदाज असतील सूरज सकपाल. गोलंदाजी मार्गवरती आशिष. आशिष यांनी तिसरा चेंडू आणि हॅट्रिक वरती असतील. आशिष तामाणे संघाकडून तिसऱ्या चेंडूवरती जर विकेट पडला तर हॅट्रिक होईल. एक सुंदर गोलंदाजी करताना आशिष तामाणे संघाकडून. ओ सुंदर गोलंदाजी आशिष यांची. तिसऱ्या विकेटच्या प्रयत्नात होते परंतु निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आशिष यांचा. काय सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवताना आशिष गोलंदाजी मार्गवरती तामाणे संघाकडून. 4 चेंडू 2 विकेट. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. अपील केली होती पंचांकडे, पंचांनी फेटाळली अपील आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. अशा प्रकारे 5 चेंडू निर्धाव, 2 गोलंदाज बाद करून फलंदाज बाद करून अशा प्रकारे एक मेडन ओव्हर टाकली आहे. आशिष
यांनी काय सुंदर गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी तामाणे संघाकडून करावं तेवढं कौतुक थोडंच आशिष यांचं. सोळा या धावसंख्येवरती पोहोचली आहे कोंडीची वाडी संघ. अक्षय गोलंदाजी मार्क वरती, अक्षयांच्या चेंडूवरती तटवला वाटतं चेंडू. ओमकार यांनी तटवला होतो पण जेलची संधी सोडली आणि 2 धावांवरती समाधान मानावं लागलं. एक सुंदर प्रयत्न होता तिथे परंतु जेल सुटलाय. अठरा धावांवरती पोहोचलाय कोंडीची वाडी संघ. अक्षय टू ओमकार. दंडित करतील पंच अक्षय यांना. एक अवांतर धाव, वाईट चेंडू आणि वाईट चेंडूने 1 धाव्यामध्ये समावेश. 19 या आकड्यावरती पोहोचलाय कोंडीची वाडी संघ. सुंदर चेंडू अक्षय यांचा. डॉट बॉल अक्षय यांच्या गोलंदाजीवर. अक्षय टू ओमकार. व्हाट अ गोलंदाजी. दांडी 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 गोल. एक सुंदर गोलंदाजी अक्षय यांची आणि त्रिफलाचित केलंय. ओमकार शेलार यांना एक मोठा मासा गळाला लावलाय अक्षय यांनी. 19 आकड्यावरती पोहोचलाय कोंडीची वाडी संघ. आदेश दादा मस्के कोंडीची वाडी संघाकडून. कोंडीची वाडी संघाचे सर्व सर्वा आदेश दादा मस्के फलंदाजी मार्कवरती. अक्षय यांचा पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. जकडून ठेवलाय फलंदाजांना अक्षय यांच्या गोलंदाजीनं. पुन्हा एकदा अक्षय यांचा निर्धाव चेंडू. एक सुंदर गोलंदाजीचा प्रात्यक्षिक करताना अक्षय तामाणे संघाकडून. तिसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू असेल.
पुन्हा एकदा सुंदर चेंडू अक्षय यांची आणि पंच पंच आउट ना आउट. एकोणीस धावांवरती थांबवलंय कोंडीची वाडी संघाला तामाणे संघाने आणि 20 धावांची गरज असेल ती तामाणे संघाला. काय सुंदर गोलंदाजी केली डीजे. अभी तो पार्टी शुरू हुई है. किनेश्वर गावचे प्रणय पवार यांना विनंती असेल आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे. प्रणय अंकुश पवार. कोंडीची वाडी संघाकडून गोलंदाजी मार्कवर. सूरज यांचा पहिला चेंडू निर्धाव स्वरूपात. एक सुंदर सुरुवात. रानवडी वर्सेस कुंभलवणे सेकंड सेमीफायनल. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे. केशवदादा गोळे यांना विनंती असेल आपण टॉस करून घ्यायचा आहे. एक सुंदर फटका मयूर यांच्या बॅट मधून सीमा पार. 4 रन. 4 धावांवरती पोहोचला तामाणे संघ. हॅलो चेक. सेकंड सेमीफायनल किन्नेश्वर चॅम्पियन ट्रॉफी. एका बाजूला असेल भैरी जोगेश्वरी कुंभलवणे संघ तर दुसऱ्या बाजूला श्री विठ्ठल रुक्मिणी रानवडी संघ. त्याला दोन्ही कॅप्टन्स या पटकात. एका बाजूला योगी शेलार तर दुसऱ्या बाजूला गौरव बिरामणे. आमने सामने येताना पाहायला भेटतील किन्नेश्वर चॅम्पियन ट्रॉफी 2024 दुसरा सेमीफायनलचा सामना आपल्या समोर रंगताना पाहायला भेटेल.
पुन्हा एकदा 4 धावा. या चौकाच्या साह्याने 8 धावांवरती पोहोचलाय तामाणे संघ. भैरी जोगेश्वरी कुंभलवणे यांना प्रथमतः आपण नाणेफेक जिंकताय. कोणता निर्णय असेल? फलंदाजी करण्याचा. किती धावांपर्यंत धावांचं लक्ष असेल? 3 ओव्हरला जास्तीत जास्त 50+ तरी करण्याचा माझा प्रयत्न असेल. नक्कीच दोन्ही संघाला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया समर्थन कक्षामध्ये. पुन्हा एकदा सुंदर फटका मयूर यांच्या बॅट मधून सीमा पार 4 रन आणि या 4 धाव्यांवरती पोहोचलाय तामाणे संघ. 12 या धावांवरती चौकारांची हॅट्रिक मारलेली आहे मयूर यांनी. परंतु पुन्हा कमबॅक करताना गोलंदाज एक निर्धाव चेंडू निवाचेवाडी संघाकडून. कोंडीची वाडी पुन्हा एकदा सुंदर चेंडू कोंडीची वाडी संघाकडून आणि षटक संपलाय. एक षटका अखेर धाव संख्या पोचली आहे 12 या आकड्यांवरती. कोंडीची वाडी संघाकडून दुसरं षटक हाताळतील. दोन षटक आणि 8 धावांची गरज असेल तामाणे संघाला. विशाल पवार यांना विनंती असेल आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे. विशाल पवार. एक धाव यशस्वी. 13 या आकड्यावरती पोहोचलाय संघ. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. सुंदर गोलंदाजी ओमकार यांची. झेलबाद केलाय आशिष यांना. मयूर यांना माफ करा. पुढील फलंदाज असतील तामाणे संघाकडून निखिल. 9 चेंडू 7 धावांची गरज असेल. ओमकार गोलंदाजी मार्कवरती. बॅटिंग करण्यात सज्ज निखिल तामाणे संघाकडून. पुढील फलंदाज पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. ओमकार यांची सुंदर गोलंदाजी. काय सुंदर गोलंदाजी करतात ओमकार. काय जकडून ठेवतील आपल्या गोलंदाजीवरती तामाणे संघाला. पुन्हा एकदा निखिल यांनी तटवला चेंडू. 2 धाव यशस्वीरित्या पूर्ण. 15 या आकड्यावरती पोहोचलाय तामाणे संघ. 7 चेंडू 5 धावांची आवश्यकता असेल. ओमकार गोलंदाजी मार्कवरती.
एक सुंदर चेंडू ओमकार यांचा, डॉट बॉल आणि या डॉट बॉलच्या साहाय्याने 15 या धाव संख्येवरती पोहोचलाय तामाणे संघ. एक षटका अखेर एक षटका अखेर 5 धावांची आवश्यकता असेल. गोलंदाजी मार्गवरती असतील कोंडीचेवाडी संघाकडून. गोलंदाज काय करतील गोलंदाजीवरती आपल्या, काय हा सामना जिंकून देण्यात यशस्वी होतील का? फलंदाजी मार्गवरती असतील निखिल. पंटी यांच्या बॅटमधून सुंदर तटला चेंडू सीमा पार. अशा प्रकारे तामाणे संघ फायनल मध्ये पोहोचलेला आहे.